मित्रांनो, म्हातारीची चूल निवतीचा न्यू लाईट हाऊस ओल्ड लाईट हाऊस फिराक जाऊचा तर ही व्हिडिओ बघत राहा। आम्ही कॉन्टॅक्ट केलेला ज्ञानेश्वरी बोटिंग सर्व्हिसला, ज्याचे मालक असत सचिन भगत। बोटीत बसलो आणि सरळ समुद्राकडे जाऊक निघालो। माझ्यासोबत होतो अंकित, माझो मित्र, माझी बहीण अपूर्वा आणि रेश्मा। जाताना सगळ्यात आधी फेमस गोल्डन रॉक दिसलो, तो बघितलो आणि पुढे जाऊक निघालो। थैसून आम्ही पुढे निघालो दुसऱ्या स्पॉटवर, ज्याचं नाव असा सर्जेराव। ह्याची आता एक वेगळी स्टोरी असा, रील मध्ये सांगून संपायची नाही म्हणून व्लॉग केलोय, तो पण जाऊन युट्यूब वर बघा। त्याच्यानंतर मध्ये जाऊक निघालो तेव्हा पुढ्यातच डॉल्फिन दिसले। भाई मजाच मजा। पुढे जाऊन आमका मुंगूस बेट भेटला, जा मासेमारांका पाण्याचा प्रवाह खयच्या बाजूका तो दाखवता। त्याच्यानंतर पुढे आमका गुफा पण मिळाली आणि आता फायनली आमका न्यू लाईट हाऊस दिसाक लागलेला। लाईट हाऊसच्या खाली बघले तर गर्दी होती, कारण आम्ही भरतीच्या वेळी इलेलो आणि भरतीच्या वेळी म्हातारीची चूळ एकदम जबरदस्त पाणी उडयता। म्हणून तुमका पण सांगतोय, केव्हा हैसर येऊचा असला ना तर भरतीच्याच वेळी या, नाही तर ह्या मिस जाताला। आता न्यू लाईट हाऊसच्या दुसऱ्या बाजून गेलो, थैसर वरती जाऊक पायरे पण केलेले असत। त्याच्या बाजूकच आमका ओल्ड लाईट हाऊस पण लगेच दिसला। त्याच्यानंतर आम्ही 2 खडकाच्या मधसून डायरेक्ट येऊन पोहोचलो बाबाच्या फवाऱ्याकडे। होय, बरोबर ऐकलात, बाबाचो फवारो। बारीकशी गुफा असा, थैसर बोट आतमध्ये घालायची आणि तशीच रिव्हर्स मागे घ्यायची। हैसर मालकांनी आपला स्किल दाखवला आणि ते ना सगळी इन्फॉर्मेशन पण देतात। तुमका जर येऊचा असा तर ह्यांका नक्की कॉन्टॅक्ट करा, आम्ही खाली नंबर देऊन ठेवतो। या सगळा फिरान झाल्यावर आम्ही परत किनाऱ्यावर येऊन पोहोचलो। आता टाइम होतो जेवचो आणि आम्ही इलेलो हिमांशू बीच रिसॉर्ट मध्ये। ह्यांच्याकडे रूम्स पण अवेलेबल असतात आणि जेवणाचा मेन्यू सांगूचो तर ह्यो बघा, व्हेज नॉन व्हेज जो मेन्यू सांगूचो तुम्ही कॉल करून सांगू शकता। चला, व्हिडिओ संपली, निवतीक जाऊचा प्लॅनिंग करा आता लवकर। बरे रे बाबी।